लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 18 जून 2025 बुधवार रोजी पैठण तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत 17 पैकी 17 संचालक बिनविरोध, सर्व 17 जागांवर आमदार विलास भुमरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे उमेदवार विजयी झाले। पैठण तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, जिल्हा दूध संघ, सर्व मजूर संस्था यांच्यावर मागील 35 वर्षांपासून विद्यमान खासदार श्री संदीपान भुमरे यांचे वर्चस्व राहिलेले आहे। हीच परंपरा कायम राखत पैठण तालुक्यातील भुमरे पॅटर्न आमदार विकास महर्षी विलास भुमरे यांनी कायम ठेवला आहे। राज्य पातळीवर वेगवेगळ्या पदांसाठी आपापल्या पक्षात स्पर्धा करणारे विरोधक मात्र या निवडणुकीत गायब झाले आहेत। अनेक दिग्गज मातंबर मंडळी संस्थेमध्ये सभासद असताना तसेच अनेक सहकारी संस्थांचे ठराव असतानाही विरोधकांनी या निवडणुकीत आमदार विलास भुमरे यांना आश्चर्यकारकरित्या बाय दिला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागले आहे। दिनांक 18 जून रोजी तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार पहिल्याच निवडणुकीत आमदार विलास भुमरे यांचा विरोधकांना धोबी पछाड। पैठण तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत 17 पैकी 17 संचालक बिनविरोध। पैठण विधानसभेत तालुक्यात प्रथमच होऊ घातलेल्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत विलास भुमरे यांनी 17 पैकी 17 संचालक बिनविरोध निवडून आणून विरोधकांना पहिल्याच निवडणुकीत धोबी पछाड दिला आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीकरता विरोधकांना एकही उमेदवार उभा करता आला नाही आणि या संस्थेमध्ये विधानसभा निवडणुकीत आमदार भुमरे यांना विरोध करणाऱ्या अनेक दिग्गज मातंबर नेते आजही सभासद आहे। तरी सुद्धा विरोधकांना पॅनल उभे करता आले नाही। यावरून तालुक्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्ये ताळमेळ नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले। मागील 30 वर्षांपासून तालुक्यातील विविध संस्थांवर छत्रपती संभाजीनगर विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांचे वर्चस्व राहिले आहे। आमदार झाल्यानंतर विकास महर्षी विलास भुमरे यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे। निर्धारित निवडणुकी कार्यक्रमानुसार दिनांक 18 जून रोजी तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची यादी घोषित केली। नवनिर्वाचित आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला। निवडून आलेले मतदारसंघ निहाय उमेदवार पुढील प्रमाणे: पैठण तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ संचालक मंडळ निवडणूक 2025 ते 2030, अनुसूचित जाती मतदारसंघ संचालक श्री विजय रामलाल सुते, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ संचालक श्री भडके दीपक शंकर, भटक्या जमाती विमुक्त जाती विमाप्र मतदारसंघ संचालक श्री गाढे बंडू नाथा, सहकारी संस्था मतदारसंघ संचालक श्री मोरे दीपक देवीचंद, अमोल पंडित गिरगे, नलावडे लक्ष्मी अमोल, लिपाने सुरेश गंगाधर, थोरे सोपान नबाजी, माने गणपत रंगनाथ, हजारे अनिल प्रल्हाद। वैयक्तिक सभासद मतदारसंघातील संचालक बाबूराव दत्तात्रय पडुळे, बळीराम भुजंगराव औटे, पठाडे देविदास दादाराव, बोंबले महेश बाबूराव, तांबे हरिश्चंद्र रामदास। महिला राखीव मतदारसंघात संचालक तांबे लताबाई नामदेव, थोरात कालिंदा संजय। वरील उमेदवार विनिर्दिष्ट मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी श्री बलराम नवथर, सहाय्यक तुषार खिस्ती, व्यवस्थापक श्री योगेश भुकेले यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.